म्हणणं काय, मला काय बोलले, परवा मी जेव्हा गेली 2 दिवसापूर्वी जे गेली मी वॉर्ड ऑफिसर कडे, तर मला वॉर्ड ऑफिसर काय बोलतो की 150 मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची. 150 मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची. सिलेंडर आहे तुमच्याकडे, स्फोट झाला. मी काय म्हंटल, माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे, त्याच्या बाजूला शोरमावाला आहे, हिच्या 2 वडापाववाले आहेत, फ्रँकीचे 2 गॅस चालतात. हे कुठून आले? स्फोट माझ्याच इथे होईल. तुमची आता मागणी काय सांगा? मला दादा आले, दादानी खरंच मला खूप मदत केली. अविनाश जाधव जे आहे ते आमच्या सारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत. काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले, बरोबर ना? मला काय बोलले, इथे तू टपरी टाक बोलले, इथे तू टपरी टाक. दादा बघा, माझ्याकडे पैसे नाहीयेत की टपरी मी लगेच उभं करेल. मला कुठून तरी लोन घ्यावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल, मग मी टपरी उभी करेल आणि मी टाकेल. पायावर चाकू पडलाय घाबरून, इथून फोटो काढेल का तिथून फोटो काढेल का, पायावर चाकू पडलाय, उभं राहता नाही. तुम्हाला दाखवून देते ही खोल जखम आहे. माझं म्हणणं काय, मला काय बोलले, परवा मी जेव्हा गेली 2 दिवसापूर्वी जे गेली मी वॉर्ड ऑफिसर कडे, तर मला वॉर्ड ऑफिसर काय बोलतो की 150 मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची. 150 मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची. सिलेंडर आहे तुमच्याकडे, स्फोट झाला. मी काय म्हंटल, माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे, त्याच्या बाजूला शोरमावाला आहे, हिच्या 2 वडापाववाले आहेत, फ्रँकीचे 2 गॅस चालतात. हे कुठून आले? स्फोट माझ्याच इथे होईल. तुमची आता मागणी काय सांगा? मला दादा आले, दादानी खरंच मला खूप मदत केली. अविनाश जाधव जे आहे ते आमच्या सारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत. काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले, बरोबर ना? मला काय बोलले, इथे तू टपरी टाक बोलले, इथे तू टपरी टाक. दादा बघा, माझ्याकडे पैसे नाहीयेत की टपरी मी लगेच उभं करेल. मला कुठून तरी लोन घ्यावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल, मग मी टपरी उभी करेल आणि मी टाकेल. पायावर चाकू पडलाय घाबरून, इथून फोटो काढेल का तिथून फोटो काढेल का, पायावर चाकू पडलाय, उभं राहता नाही. तुम्हाला दाखवून देते ही खोल जखम आहे.